हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी चोरगे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मेश टॉपोलॉजी, स्टार टॉपोलॉजी याच्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही रिमेनिंग 2 टॉपोलॉजीज असणार आहेत, दॅट इज ट्री टॉपोलॉजी अँड हायब्रिड टॉपोलॉजी याच्याबद्दल स्टडी करणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया ट्री टॉपोलॉजी. आता ट्री टॉपोलॉजी म्हणजेच काय, तर हा सुद्धा बस टॉपोलॉजीचाच एक स्पेशल टाईप असणार आहे. लक्षात येते काय बघा. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, मेन बसला जे काही सेंट्रल नोड्स असणार आहेत किंवा सेंट्रल हब्स ते काय केले जातात, कनेक्ट केले जातात. सेंट्रल हब किंवा सेंट्रल नोड्स जे असणार आहेत, असे ग्रुप ऑफ सेंट्रल नोड्स काय केले जातात, एका सिंगल बसला कनेक्ट केले जातात. These nodes or hubs are also called as root nodes. त्यालाच काय म्हणतात, रूट नोड असं म्हणतात. लक्ष द्या, डायग्रॅमकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही आहे ट्री टॉपोलॉजी. ट्री टॉपोलॉजी म्हणजेच काय, ही बस टॉपोलॉजीचंच एक टाईप असणार आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, जे काही सेंट्रल नोड्स असणार आहेत, ब्ल्यू कलरचे जे काही सेंट्रल हब्स दिसालेत का, त्या सेंट्रल हब किंवा त्या सेंट्रल नोडला नंबर ऑफ रिमेनिंग नोड्स कनेक्टेड आहेत. आणि असा प्रत्येक सेंट्रल हब काय केला जातो, एका बसला, एका सिंगल बसला काय केला जातो, कनेक्ट केला जातो. त्यालाच काय म्हणतो आपण, ट्री टॉपोलॉजी. मग हे जे काही नोड्स आहेत किंवा हब्स आहेत जे मेन बसला कनेक्टेड आहेत, त्याला काय म्हणतो आपण, रूट नोड म्हणतो. ते जे काही सेंट्रल नोड्स असणार आहेत किंवा सेंट्रल हब जे बसला कनेक्टेड आहेत, त्याला आपण काय म्हणतो, रूट नोड असं म्हणतो. आणि जे पेरिफेरल नोड्स आहेत जे काय केलेले आहेत, ते सेंट्रल नोडला कनेक्टेड असणार आहेत. म्हणजे जे काही कम्प्युटर्स तुम्हाला दिसायला जे सेंट्रल नोडला कनेक्टेड आहेत, डायग्रॅमकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे काही नंबर ऑफ कम्प्युटर्स आहेत ते एका सेंट्रल हबला किंवा तुम्ही म्हणू शकता सेंट्रल नोडला कनेक्टेड आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, पेरिफेरल नोड्स. मग त्यालाच आणखीन एक शब्द काय आहे, डिसेंडंट नोड्स. काय आहे, डिसेंडंट नोड्स असं आपण म्हणतो त्याला. आणि जे काही सेंट्रल नोड असणार आहेत जे त्या बसला कनेक्टेड आहेत, तेच म्हणजे कोण असणार आहेत, तुमचे रूट नोड्स असणार आहेत. लक्षात येते काय बघा. म्हणजे रूट नोड आपण कोणाला म्हटलं, तर जो काही हब किंवा नोड आहे जो बसला कनेक्टेड आहे, त्याला काय, मेन बसला कनेक्टेड आहे, त्याला आपण रूट नोड म्हटलं. आणि जे पेरिफेरल नोड्स, रिमेनिंग नोड्स आहेत, ओके, जे तुम्हाला कम्प्युटर्स, वर्कस्टेशन डिफरंट असे दिसायला लागले जे सेंट्रल नोडला कनेक्टेड आहेत, ते कोण असणार आहेत, तर डिसेंडंट नोड्स असणार आहेत. बरोबर. म्हणजेच बस टॉपोलॉजीसारखंच यामध्ये पण काय असणार आहे, 2 टर्मिनेटर्स असणार आहेत. बघा, जी मेन बस दिसायला का तुम्हाला, त्याच्या दोन्ही साईडला टर्मिनेटर्स कनेक्टेड आहेत. आपण क्लासमध्ये बस टॉपोलॉजी बघितलेलं आहे, डिस्कस केलेलं होतं. त्यामध्ये काय सांगितलेलं मी, तर दोन्ही साईडला काय असणार आहेत, टर्मिनेटर्स असणार आहेत. कशासाठी, त्यामुळे होतो काय, तर जी काही मेन बस असणार आहे त्या मेन बसची लेंथ डिफाईन करू शकतो आपण. जी काही मेन बस असणार आहे ती काय करू शकतो आपण, त्याची लेंथ डिफाईन करू शकतो. म्हणून त्याच्या दोन्ही एंडला काय असणार आहेत, टर्मिनेटर्स असणार आहेत, जसं की बस टॉपोलॉजीमध्ये पण होते. बरोबर. हो, बस टॉपोलॉजीचा एक स्पेशल टाईप आहे. कुठला, ट्री टॉपोलॉजी. म्हणूनच याच्यामध्ये काय केलेलं आहे, मेन बसला जेवढे काही नंबर ऑफ सेंट्रल हब्स किंवा सेंट्रल नोड्स असणार आहेत ते कनेक्टेड आहेत. आणि त्या मेन बसच्या दोन्ही एंडला काय असणार आहेत, टर्मिनेटर्स असणार आहेत, जेणेकरून त्या बसची लेंथ आपण डिफाईन करू शकू. लक्षात येते का. त्यामुळं हा जो ट्री टोपोलॉजी असणार आहे, हा टाईप कुठं यूज केला जातो, तर डेटाबेस सिस्टीममध्ये जनरली यूज केला जातो. ज्यामध्ये काय होतं, डेटा शेअर केला जातो हिरार्चिकल मॅनरमध्ये. म्हणूनच डेटाबेस सिस्टीममध्ये ट्री टोपोलॉजी यूज केली जाते. लक्षात येते, ट्री टोपोलॉजीचा कुठं यूज केला जातो, डेटाबेस सिस्टीममध्ये. का डेटाबेस सिस्टीममध्ये, कारण त्यामध्ये डेटा काय करतात, शेअर करतात हिरार्चिकल मॅनरमध्ये. मग ट्री टोपोलॉजीचं पण तसंच रिप्रेझेंटेशन आहे. बरोबर. हिरार्चिकल मॅनरमध्ये काय केला जातो, डेटा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, म्हणून डेटाबेस सिस्टीममध्ये ट्री टोपोलॉजीचा यूज केला जातो. आता त्याचं तुम्ही ॲडव्हान्टेज काय सांगू शकता. सपोज एखादा ब्रांच किंवा तो जो काही नोड होता, डिसेंडंट नोड, त्याला जर काही प्रॉब्लेम आला किंवा तो क्रॅश झाला, तर जी काही रिमेनिंग सिस्टीम असणार आहे, जो काही एंटायर नेटवर्क असणार आहे, त्याच्यावर काही इफेक्ट होणार आहे का, नाही.
म्हणजेच त्याचा ॲडव्हान्टेज तुम्ही काय सांगू शकता, जर एखादी ब्रांच किंवा जो काही एखादा डिसेंडंट नोड असणार आहे त्याला जर काही प्रॉब्लेम आला तर मेन जे काही एंटायर नेटवर्क असणार आहे त्याच्यावर कोणताही अफेक्ट होत नाही. हे आपण ट्री टोपोलॉजीचं ॲडव्हान्टेज म्हणून सांगू शकतो. प्लस त्या मेन बसला आपण काय करू शकतो, नंबर ऑफ ब्रँचेस काय करू शकतो, इझिली ॲड करू शकतो. हा सुद्धा काय असणार आहे, ट्री टोपोलॉजीचा एक ॲडव्हान्टेजच असणार आहे. नेक्स्ट, जे काही एक्झिस्टिंग नेटवर्क होतं ते एक्झिस्टिंग नेटवर्क काय करतं, ट्री टोपोलॉजीचा यूज करून आपण एक्सपांड करू शकतो. लक्षात येते का, म्हणजे एक्झिस्टिंग नेटवर्क एक्सपान्शन करण्यासाठी सुद्धा ट्री टोपोलॉजीचा यूज करतात. पुन्हा त्यातले एखादी ब्रांच किंवा डिसेंडंट नोडला जर काही प्रॉब्लेम आला असेल तरी रिमेनिंग एंटायर नेटवर्कवर कोणताही परिणाम होत नाही. प्लस तुम्ही काय सांगू शकता, जी काही मेन बस असणार आहे त्याला नंबर ऑफ मोर ब्रँचेस आपण इझिली ॲड करू शकतो. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्री टोपोलॉजी. बरोबर. आता त्याचं डिसॲडव्हान्टेज काय असेल, ट्री टोपोलॉजीचं डिसॲडव्हान्टेज काय असू शकतं, तर जे काही सेंट्रल नोड्स होते जे मेन बसला कनेक्टेड आहे म्हटलं, पुन्हा सेंट्रल नोडला आणि नंबर ऑफ पेरिफेरल नोड्स किंवा डिसेंडंट नोड काय आहेत, कनेक्टेड आहेत. बरोबर. मग हे कनेक्ट होण्यासाठी त्याला केबल रिक्वायर्ड असणार, म्हणजेच मोर केबलिंग रिक्वायर्ड होणार. हे काय झालं, डिसॲडव्हान्टेज म्हणू शकतो आपण ट्री टोपोलॉजीचं. प्लस त्याचे अरेंजमेंट करणं, ट्री टोपोलॉजीमध्ये नंबर ऑफ नोड्सची अरेंजमेंट करणं किंवा ते ग्रुपिंग करणं हे काय आहे, डिफिकल्ट टास्क आहे. लक्षात येते काय बघा. प्लस ह्याला मोर केबलिंग रिक्वायर्ड आहे. पुन्हा नंबर ऑफ काय लागणार आहेत, त्याच्यात हार्डवेअर डिव्हायसेस रिक्वायर्ड असणार आहेत. त्यामुळं ह्या टोपोलॉजीची इन्स्टॉलेशन काय असणार आहे, मोर एक्सपेन्सिव्ह असणार आहे. काय असणार आहे, एक्सपेन्सिव्ह असणार आहे. कारण की याच्यामध्ये काय आहेत, नंबर ऑफ हार्डवेअर डिव्हायसेस यूज केलेले आहेत. पुन्हा नंबर ऑफ नोड कनेक्टेड करावे लागतात डिव्हाइसला, त्यासाठी केबलची गरज असते. त्यामुळं ह्याचं जे काही इन्स्टॉलेशन असणार आहे ट्री टोपोलॉजीचं ते काय असणार आहे, एक्सपेन्सिव्ह असणार आहे. प्लस त्याचं जे काही कॉन्फिगरेशन करण्यासाठी जो काही टास्क असणार आहे किंवा नेटवर्क मेंटेनन्स असणार आहे ते काय असणार आहे, डिफिकल्ट असणार आहे. लक्षात येते काय बघा. मी पुन्हा एकदा सांगते, ट्री टोपोलॉजी म्हणजेच काय आपण बघितलं तर हा सुद्धा एक बस टोपोलॉजीचाच टाईप असणार आहे. याच्यामध्ये मेन बेसला सेंट्रल नोड किंवा सेंट्रल हब्स कनेक्टेड असतात. तर सेंट्रल नोड किंवा सेंट्रल हबलाच काय म्हणतो आपण, रूट नोड म्हणतो. आणि त्या सेंट्रल हबला जे काही नंबर ऑफ रिमेनिंग नोड्स कनेक्टेड असतात म्हणजेच कोण, पेरिफेरल नोड्स, त्याला आणखीन काय म्हणू शकतो आपण, डिसेंडंट नोडसुद्धा म्हणू शकतो. आता याच्यामध्ये बस टोपोलॉजीला मेन बस जी असणार आहे त्याच्या त्या दोन्ही एंडला काय केलेले असतात, टर्मिनेटर्स कनेक्टेड केलेले असतात. असं का केलेलं असते, तर त्या बसची लेंथ काय करण्यासाठी, डिफाईन करण्यासाठी. बरोबर. आणि हे सगळं हिरार्चिकल मॅनरमध्ये चालू असते, म्हणूनच ही टोपोलॉजी कुठं यूज केली जाते, तर डेटाबेस सिस्टीममध्ये यूज केली जाते. बरोबर. मग त्याचं मी ॲडव्हान्टेज काय सांगितलं, जरी एखादं ब्रांच किंवा एखादा डिसेंडंट नोडला काही प्रॉब्लेम आला तरी जो काही एंटायर नेटवर्क असणार आहे त्याच्यावर कोणताही अफेक्ट होत नाही, कोणताही परिणाम होत नाही. प्लस एखादी ब्रांच ॲड करायची असेल, एक किंवा एकपेक्षा जास्त ब्रांचेस त्या मेन बसला कनेक्ट करायचे असतील तर ते आपण इझिली कनेक्ट करू शकतो. आणि जे काही एक्झिस्टिंग नेटवर्क असणार आहे ते ट्री टोपोलॉजीचा यूज करून आपण एक्सपांड करू शकतो. म्हणजे एक्सपान्शनसाठी ट्री टोपोलॉजी यूज केली जाते. आणि याचं डिसॲडव्हान्टेज काय सांगितलेलं मी, तर त्याला मोर केबलिंगची गरज असते. प्लस त्याची जी काही अरेंजमेंट असणार आहे किंवा ग्रुपिंग ऑफ नोड्स असणार आहे तो हार्ड टास्क असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ हार्डवेअर डिव्हायसेस वगैरे यूज केलेले जातात. त्यामुळे त्याचं जे काही इन्स्टॉलेशन असणार आहे ट्री टोपोलॉजीचं ते एक्सपेन्सिव्ह असणार आहे. प्लस त्याचं जे काही कॉन्फिगरेशन किंवा नेटवर्क मेंटेन करायचं असेल तो काय असणार आहे, डिफिकल्ट टास्क असणार आहे. सो हे आपण ट्री टोपोलॉजीबद्दल बघितलं. आता हायब्रिड टोपोलॉजी म्हणजे काय आपण बघणार आहे. ही लास्ट टोपोलॉजी असणार आहे. लक्षात येते काय बघा. हायब्रिड टोपोलॉजी ही लास्ट टोपोलॉजीचा एक टाईप असणार आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, आत्तापर्यंत जेवढे काही आपण टोपोलॉजीज बघितल्या, कोणकोणत्या टोपोलॉजीज बघितल्या, बस टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी, नेक्स्ट काय बघितली, स्टार टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, अशा ज्या काही डिफरंट टोपोलॉजीज आहेत. ओके. त्यांचं मिक्सचर म्हणजे कोणत्याही दोन डिफरंट टाईप्सच्या टोपोलॉजी
किंवा दोनपेक्षा जास्त टॉपोलॉजीचं मिक्सचर म्हणजेच कोण असणार आहे, हायब्रिड टॉपोलॉजी. कॉम्बिनेशन असणार आहे, जेवढ्या काही नंबर ऑफ टॉपोलॉजीज असणार आहे त्याचं कॉम्बिनेशन म्हणजेच कोण, हायब्रिड टॉपोलॉजी. लक्षात येते का? सो इट इज 2 डिफरंट टाईप्स ऑफ टॉपोलॉजीज विच इज अ मिक्सचर ऑफ 2 or more टॉपोलॉजीज. लक्षात आलं? हे काय असणार आहे, याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त टॉपोलॉजीजचं मिक्सचर असणार आहे. एक्झाम्पल बघा, कॉलेजचंच आपण बघूया. सपोज आता आपल्या इथंच आपल्या फ्लोअरला एक कम्प्युटर डिपार्टमेंट आहे, एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे. सपोज एका डिपार्टमेंटला रिंग टॉपोलॉजी यूज केल्या, ओके, आणि सेकंड डिपार्टमेंटला स्टार टॉपोलॉजी यूज केल्या. आता फर्स्ट डिपार्टमेंट आणि सेकंड डिपार्टमेंट ह्या दोघांचं कनेक्शन करण्यासाठी टॉपोलॉजी यूज केली जाते आणि त्याच्या एक टॉपोलॉजी यूज केली जाते आणि त्याचा जो काही रिझल्ट येतो तो काय येतो, हायब्रिड टॉपोलॉजीमध्ये येतो. म्हणजेच एका डिपार्टमेंटला आपण रिंग टॉपोलॉजी यूज केली, एका डिपार्टमेंटला आपण स्टार टॉपोलॉजी यूज केले. आता ह्या ज्या काही 2 डिपार्टमेंट आहेत ह्या दोघांना कनेक्ट करायला पाहिजे. सो ह्या 2 डिपार्टमेंटना कनेक्ट करायला पाहिजे, म्हणजेच कोणाला कनेक्ट करायला पाहिजे, तिथं असणाऱ्या 2 टॉपोलॉजीज कोणकोणत्या होत्या, स्टार आणि रिंग टॉपोलॉजी. सपोज मग ह्या 2 टॉपोलॉजीजना कनेक्ट केल्यानंतर जो काही रिझल्ट मिळतो तो म्हणजे हायब्रिड टॉपोलॉजीमध्ये असतो. लक्षात येतं आहे का तुम्हाला? हायब्रिड टॉपोलॉजी म्हणजेच काय, तर कॉम्बिनेशन ऑफ 2 or more टॉपोलॉजीज. ओके, डायग्रॅम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ही एक डायग्रॅम आहे. ओके, आता याच्यामध्ये काय केलेले आहे, 2 टाईप्सच्या टॉपोलॉजीज यूज केलेल्या आहेत. लक्षात येते? आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय सांगू शकता तुम्ही? ॲडव्हान्टेजेस ऑफ हायब्रिड टॉपोलॉजी. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे ते रिलायबल असणार आहे. कशासाठी? तर एरर डिटेक्ट करण्यासाठी काय असणार आहे, रिलायबल असणार आहे. प्लस जे काही ट्रबल शूटिंग असणार आहे ते आपण इझिली करू शकतो हायब्रिड टॉपोलॉजीमध्ये. नेक्स्ट हे इफेक्टिव्ह असणार आहे. नेक्स्ट स्केलेबल ॲज साईज कॅन बी इन्क्रीज्ड इझिली. ओके, काय असणार आहे, स्केलेबल असणार आहे. जसं साईज इन्क्रीज्ड होत्या तसं इझिली ते स्केलेबल होतं आहे. नेक्स्ट काय असणार आहे, हे फ्लेक्झिबलसुद्धा असणार आहे. आता ह्याचं डिसएडव्हान्टेज तुम्ही काय सांगू शकता? तर त्याचं जे काही डिझाईन असणार आहे ते कॉम्प्लिकेटेड असतं, कॉम्प्लेक्स असतं. कारण हायब्रिड टॉपोलॉजीमध्ये कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टॉपोलॉजीज यूज केलेले असते. त्यामुळे ऑफकोर्स त्याचं डिझाईन काय असणार आहे, कॉम्प्लिकेटेड असणार आहे. आणि नेक्स्ट काय सांगू शकता तुम्ही, कॉस्टलीसुद्धा असणार आहे. लक्षात येतं आहे का? सो हायब्रिड टॉपोलॉजी म्हणजे काय, पुन्हा एकदा मी सांगते, याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त टॉपोलॉजीजचं कॉम्बिनेशन असतं. त्याचं उदाहरण म्हणून मी काय सांगितलं, 2 डिपार्टमेंट, एका डिपार्टमेंटमध्ये रिंग टॉपोलॉजी यूज केले, कन्सिडर करूया. दुसऱ्या डिपार्टमेंटला स्टार टॉपोलॉजी यूज केले, कन्सिडर करूया. आता ह्या दोन्हीही टॉपोलॉजीज कनेक्ट केल्यानंतर जो काही रिझल्ट आपल्याला मिळतो तो काय असणार आहे, हायब्रिड टॉपोलॉजी असणार आहे. बरोबर. आता कोण असणार आहे, त्याचा ॲडव्हान्टेज कोण सांगितलं मी, तर हा इफेक्टिव्ह असणार आहे, फ्लेक्झिबल असणार आहे, प्लस एरर डिटेक्शनसाठी काय असणार आहे, हा रिलायबल असणार आहे. आणि जे काही ट्रबल शूटिंग असणार आहे ते इझिली आपण करू शकतो हायब्रिड टॉपोलॉजीमध्ये. लक्षात येते का? आणि जसं साईज इन्क्रीज होत जाईल तसं ते काय असणार आहे, इझिली स्केलेबल असणार आहे. आणि त्याचं डिसॲडव्हान्टेज काय सांगितलं मी, तर याच्यामध्ये नंबर ऑफ टॉपोलॉजीज यूज केले आहेत, त्यामुळे त्याचं जे काही डिझाईन असणार आहे ते कॉम्प्लिकेटेड असणार आहे. सो कॉम्प्लेक्स इन डिझाईन हे त्याचं डिसॲडव्हान्टेज म्हणू शकता तुम्ही. आणि लास्ट काय सांगू शकता, ते कॉस्टलीसुद्धा असणार आहे. राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्री टॉपोलॉजी आणि हायब्रिड टॉपोलॉजीबद्दल डिस्कस केलेलं आहे. इथं आपला टॉपोलॉजीचा आजचा पार्ट कंप्लीट होतो. थँक्यू.